आज हे मला सुट्टी, तर विचार केला की घरात बसून बसून काय करायचं, तर चला बोलले कुठंतरी बाहेर जाऊया. मग सोम पण शाळेतून आला होता, मग त्याला घेऊन विचार केला की आपण गार्डनमध्ये जाऊया. तर दोघं पण रेडी झालो. रेडी झाल्यानंतर खाली आलो, तर खाली आल्यावर आठवलं की घड्याळच वरती राहिलं. सोम गेला वरती घड्याळ आणायला, येत आता त्याला लागली ठेच. मला बोलतोय तुझ्यामुळंच लागलं असं तसं. त्याच्यानंतर गाडी काढली आणि निघालो. तर आज ड्रेस घालायचा विचार केला होता, पण नंतर विचार केला की चला साडी घालूया, की साडी घालायचा एक सारखा येत नाही. तर नंतर सोहमला बसवलं गाडीवरती आणि आम्ही निघालो गार्डनच्या दिशेने. गार्डन हे आम्ही सोहमच्या शाळेजवळचं चूज केलं होतं, कारण की तिकडच्या गार्डनचं आत्ता नुकतंच काम झालेलं आहे. तिकडे व्ह्यू वगैरे पण छान येतो आणि म्हणजे फोटो वगैरे सुंदर येतात, म्हणून आम्ही त्याच गार्डनकडे जायचं ठरवलं. मी म्हणजे 1 वाजता सोहमला घ्यायला आले होते, तेव्हाच पाहिलं होतं गार्डनमध्ये इकडच्या गार्डनला आपण येऊया असा आम्ही दोघांनी विचार केला. तर गार्डनच्या जवळ येऊन पाहतो तर काय गार्डनला लॉक लागलेलं. असं कसं गार्डनला लॉक लागलं काही समजलंच नाही. त्याच्यानंतर गाडी वळवली आणि दुसऱ्या गार्डनकडे निघालो. गार्डनमध्ये आल्यावरती माझं तर काय फोटो काढायचं व्हिडिओ काढायचं चालूच झालं. तर हे बघा छोटंसं बाळ आहे, खरं तर या बाळाचा आहे बड्डे. तर या बाळाचा फोटो व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही खरं तर आलो होतो. त्याच्यानंतर ही बाळाची मम्मी बाळाला घेऊन व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत होती, पण काय आम्हाला जमेनाच झालं. नंतर काय आम्ही नुसतंच हसतोय आणि बाळ काय आमचं ऐकतच नव्हतं. मग बाळाला नवीन एकतर काहीतरी सांगितलं, पण बाळ आहे की आमचं कोणाचंच ऐकायचं नाव घेत नव्हतं. त्याचं सगळं त्याच्या पद्धतीने चालू. तो बोलेल तेच. बघा आमचं बाळ कसं उड्या मारते. त्याच्यानंतर बाळाने खूप मस्ती वगैरे केली. त्याच्यानंतर सोमने परत मोबाईल हातात घेतला. त्याला बोलले चल काढ मग 1-2 अजून पण व्हिडिओ माझे. पण माझं काही आल्यापासून एकच हे चालू होतं की एकच रुटीननी एकच व्हिडिओ कंटिन्यू. मला काय झालं होतं माहिती नाही. मला सारखं असा व्हिडिओ काढायला खूप छान वाटत होतं. मग मी कंटिन्यू 3-4 वेळा असाच व्हिडिओ काढला. बाळाचे आम्ही कपडे चेंज केले. त्याच्यानंतर बाळाचं बघा प्रत्येक वेळेस बाळाच्या मर्जीनेच काहीतरी वेगळंच आणि तो नवीन काहीतरी काढत होता. संध्याकाळ झाली, परत घरी जायच्या वेळेसुद्धा माझं परत तेच चालू झालं. काय माहिती मला काय वाटत होतं, नक्की मी काय करत होते ते माझं मलाच माहिती. नंतर परत झालं गाडी काढली आणि आम्ही सगळेजण घरी निघालो होतो.